कन्सेप्ट महत्वाचा असा आहे. लास्ट लेक्चरला आपण बघितलंय, काय बघितलंय बेटा? रिप्रोडक्शन इन प्लांट. ओके, आज 12वीच्या चॅप्टरचा सगळ्यात महत्वाचा सुरुवातीचा पॉइंट आपण बघणार आहे, व्हॉट इज रिप्रोडक्शन. काय बघणार आहे? व्हॉट इज रिप्रोडक्शन. चॅप्टर नेम इज रिप्रोडक्शन इन प्लांट. काय बेटा? चॅप्टर नेम इज रिप्रोडक्शन इन प्लांट. ओके, रिप्रोडक्शन इन प्लांट. प्लांट मध्ये कशा प्रकारे रिप्रोडक्शन होतं त्याच्याबद्दल आपल्याला अभ्यास करायचा आहे. पण प्लांट मधील रिप्रोडक्शन बघण्याच्या अगोदर प्रत्येक माणसाच्या ब्रेन मध्ये एक कन्सेप्ट येतो किंवा रिप्रोडक्शन म्हणजे काय आहे. बरोबर आहे की नाही? तो रिप्रोडक्शन कशाला म्हणायचा? तर ऍक्च्युली रिप्रोडक्शन म्हणजे काय असते, तर रिप्रोडक्शन हे अशा प्रकारची प्रोसेस असते की ज्याच्यामध्ये प्रोड्यूस केल्या जाते न्यू इंडिव्हिज्युअल. काय प्रोड्यूस केला जातो बेटा? न्यू इंडिव्हिज्युअल काय केला जातो? प्रोड्यूस केला जातो, यानी बनवला जातो. नवीन एखादा इंडिव्हिज्युअलचा अर्थ काय होतो? सजीव. एखादा नवीन सजीव बनवणे त्याला काय म्हणतो आपण? रिप्रोडक्शन. पण कशापासून? द प्रोड्यूस न्यू इंडिव्हिज्युअल फ्रॉम. कशापासून बनवला जातो? फ्रॉम प्री एक्झिस्टिंग वन. प्री एक्झिस्टिंग. व्हॉट इज मीन बाय प्री एक्झिस्टिंग बेटा? प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम म्हणजे पहिले ऑलरेडी पृथ्वीवरती असेल, अर्थवरती असेल, जो ऑर्गॅनिझम प्रेझेंट आहे, जो सजीव प्रेझेंट आहे, त्या सजीवापासून त्याच्यासारखाच दुसरा सजीव काय करतो? तयार करतो. त्याला काय म्हणतो आपण? रिप्रोडक्शन. समजलंय प्रोसेस एकदम? मग काय म्हणतो आपण? इट इज अ प्रोसेस इन विच प्रोडक्शन ऑफ न्यू इंडिव्हिज्युअल फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम. बरोबर आहे की? कशापासून? फ्रॉम प्री एक्झिस्टिंग ऑर्गॅनिझम इज कॉल्ड ॲज, बोला त्याला काय म्हणणार बेटा आपण? त्याला रिप्रोडक्शन असं म्हणणार. आणि रिप्रोडक्शन हे प्रत्येक सजीवामध्ये असते. जोही सजीव जिवंत आहे तो काय करतो बेटा? रिप्रोडक्शन करतो. मान्य आहे की तुम्हाला सगळ्याला? काय जोही कोणता सजीव असेल जो काय बेटा लिव्हिंग आहे तो काय करत असतो? रिप्रोडक्शन करत असतो. ध्यानात राहील एवढा कन्सेप्ट. मग आपण काय म्हणणार? ही जी आहे कॉमन प्रोसेस आहे कशामध्ये? लिव्हिंग ऑर्गॅनिझम मध्ये. म्हणून त्या ठिकाणी नंतरचा पॉइंट आपण लिहिणार आहे की इट इज अ कॉमन प्रोसेस. ही काय आहे? कॉमन प्रोसेस आहे इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स मध्ये असलेली काय असणार आहे बेटा? ही कॉमन प्रोसेस आहे. लक्षात ठेवा, ही सगळ्यांमध्ये त्या ठिकाणी ती होत असते. एकही असा लिव्हिंग ऑर्गॅनिझम नाही की जो काय करू शकत नाही? रिप्रोडक्शन करू शकत नाही. आता याला काही लोक एक्सेप्शन आहे. काही काही लोक रिप्रोडक्शन करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल कोण बेटा? की जे लोक क्लेनीफेल्टर सिंड्रोमला सफर करतात, यानी आपण त्यांना गे म्हणतो. बरोबर आहे की नाही? यु नो गे. गे म्हणजे ते टाळ्या वाजवत असताना ते. बरोबर आहे की नाही? पण आपण म्हणतो त्यांना वेगळ्या पद्धतीने समाज काय करतो? वेगळ्या पद्धतीने वागवतो. ते योग्य नाही राहत. पण महत्वाचा विषय काय की गे आणि काय क्लेनीफेल्टर सिंड्रोम पासून सफर असलेले जे क्रोमोझोमल डिसऑर्डर वाले जे लोक आहेत की जे काय करू शकत नाही? रिप्रोडक्शन करू शकत नाही. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग आपण काय म्हणतो? कॉमन प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही कॉमन प्रोसेस आहे. काही लोकांमध्ये फक्त रिप्रोडक्शन होत नाही तरी ते काय आहे? लिव्हिंग आहे. क्लिअर? त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा कन्सेप्ट असा आहे, मग रिप्रोडक्शन करायचं पण रिप्रोडक्शनचं कारण काय? का रिप्रोडक्शन गरजेचं आहे? का? कंटिन्युइटी पाहिजे ना. आपण म्हणतो आमच्या वंशाला काय पाहिजे? बोला ना. काय पाहिजे हो? दिवा पाहिजे. वंशाला काय पाहिजे? दिवा पाहिजे, दिवी पाहिजे. लक्षात ठेवा. दिवी म्हणत त्याला काय म्हणते? पंथी पाहिजे. मग युगाईच्या वंशाला दिवा पाहिजे. कारण काय? नाही, रिप्रोडक्शनचं काय कारण? काय कशासाठी रिप्रोडक्शन गरजेचं आहे बेटा? वंशाला दिवा. वंशाला तर काय? कंटिन्युटी. स्पेसिस रेग्युलेशन. काय बेटा? स्पेसिस रेग्युलेशन. स्पेसिस रेग्युलेशन पाहिजे. लक्षात ठेवा. कारण प्रत्येक स्पेसिस मध्ये जो इंडिव्हिज्युअल येणार आहे, जो रिप्रोड्यूस होणार आहे, नवीन बॉर्न होणार आहे. बॉर्न होणार म्हणजे जन्म घेणार आहे. बरोबर आहे? काय घेणार आहे? जन्म घेणार आहे. जन्म घेतला की तो छोटा असेल, नंतर मोठा असेल, नंतर बुडा होईल तो,
म्हातारा होईल तो, आणि म्हातारा झाल्यानंतर तिची काय होत नाही, डेथ. बरोबर आहे का नाही? लक्षात ठेव. म्हणजे जन्म, अडल्टनेस, ओल्डनेस आणि डेथ. बर्थ, ग्रोथ आणि डेथ प्रत्येकाचं आहे. माहिती आहे तुम्हाला सगळ्याला? काय प्रत्येकाचं काय काय आहे? बर्थ आहे. बर्थ झाल्यानंतर काय होते बेटा? ग्रोथ होते, त्याची वाढ होते. नंतर काय होते बाळा? त्याची डेथ होते. बरोबर आहे. आणि बर्थ टू डेथ याला म्हणतात लाईफ स्पॅन. कळलं का तुम्हाला? काय म्हणतात बाळा याला? लाईफ स्पॅन म्हणतात. व्हॉट इज लाईफ स्पॅन? लाईफ स्पॅन म्हणजे काय रे बेटा? जीवनकाळ. जीवनकाळ कशाला म्हणतात रे? बर्थ टू डेथ. जो टाइम आहे, टाइम इन द बर्थ टू डेथ, टाइम लागतो याला. लक्षात आहे? त्याला काय म्हणतो बेटा आपण? त्या टाइमला काय म्हणायचं? लाईफ स्पॅन. मग याच्या प्रत्येक स्पेसिसची जी लाईफ स्पॅन आहे ती कशी असती? वेगळी असते. बरोबर आहे का नाही? माणूस आहे तर माणूस 70 ते 100 वर्ष जगतो. किती? 70 ते 100 वर्ष जगतो. पहिले लोकांचं आयुष्य जास्त होतं, आता लोकांचं आयुष्य हळूहळू काय होत चाललेलं आहे? कमी होत चालले. लाईफ म्हणजे आयुष्य आहे का नाही? आणि ते आता काय होत चाललेलं आहे? कमी कमी होत चाललेलं आहे. आता माणसाचं आयुष्य 50 वर्ष झालेलं आहे. म्हणजे तुम्ही आता समजा 20 वर्षात झाले की अजून 5 वर्षांना अर्धे म्हातारे झाले. लक्षात ठेवा. म्हणजे 25 वर्ष शिकायचे जाते आणि 25 वर्ष जगायचे जाते. बरोबर आहे की नाही? मग जगली काय नेमकं 25 वर्षात 50 वर्षात काय होते माणसाचं? आहे की नाही? अरे खरंच आहे ना. शिक्षण किती दिवस चालते आपलं? 21 वर्षापर्यंत शिक्षण असते. मग 21 वर्षापासून 25 वर्षापर्यंत काय करणं आहे? जॉब करणं आहे. 25 वर्षानंतर ते 30 वर्षानंतर जॉब करायचा. 30 वर्षापर्यंत लग्न होते, मग पोरं होते, मग पोरं मोठे होते, मग त्याची शाळा, मग काय, मग त्याचे प्रॉब्लेम असते काही ते सांभाळा. लक्षात ठेवा. नंतर मग त्याचे लग्न, मग त्याचे नातं होते, मग आणि मग हे पुचकते. आहे की नाही? म्हणजे जिंदगीत काही सिर्फ आया और गया, कुछ भी नहीं किया. ठीक आहे? असं मृत्यू होते माणसाची. काही लोकांचं जीवनात जगून काही फायदा नाही हो. गावात ते एका कोपऱ्यात मरते तर दुसऱ्या कोपऱ्यात माहीत राहत नाही. असे जीवन, असे मृत्यू होते काही लोकांचे. होते का नाही? लक्ष द्या. गावात पलीकडच्या कोपऱ्यात मरतात, अलीकडच्या कोपऱ्यात कोणाला माहित होत नाही. त्याचा माणूस असताना असं जगायचं. ज्या दिवशी आपण जाऊ ना, हळहळलं पाहिजे. गावच नाही, तालुका हळहळला पाहिजे. असं वाटलं पाहिजे की कोणतंच व्यक्तिमत्व गेलं कोणतंच नाही. बरोबर आहे की नाही? त्याला म्हणतात जगणं. तर आपण मेल्यावरही जिवंत आहे. आणि लोकांना म्हणलं ना, बरं मेलं ग दिसते. काही फायदा नाही आपला जगून. काय? बर्थ टू डेथ हा काय? लाईफ स्पॅन. मग एक ऑर्गॅनिझम या ठिकाणी जगला आणि तो ऑर्गॅनिझमची काय झाली बेटा? डेथ झाली. मग जो जन्माला आला त्याची डेथ झाली. त्याच्यानंतर याच्या समोर स्पेसिस कंटिन्यू राहिली पाहिजेत का नाही? प्रत्येक स्पेसिस मध्ये जन्माने, प्रत्येक जातीमध्ये या जन्माला येणारा माणूस आहे तर ती जात कंटिन्यू समोर चालू राहिली पाहिजेत की नाही? त्यासाठी काय गरजेचं आहे? रिप्रोडक्शन गरजेचं आहे. समजतंय? रिप्रोडक्शन नाही तर मग काहीच नाही. समजतंय? लक्ष बसून द्या. त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणतो? स्पेसिस रेग्युलेशन. रिप्रोडक्शन किती प्रकारचे असते? अकॉर्डिंग टू काय म्हणतात बेटा आता? अकॉर्डिंग टू नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल, according to number of individual or gametes, गॅमेट्सच्या नंबरवरून किंवा इंडिव्हिज्युअल्सच्या नंबरवरून रिप्रोडक्शनचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार पडतात. आपण बघितलं सकाळच्या लेक्चरला. बरोबर आहे? किती प्रकार पडतात बेटा? 2 प्रकार पडतात. त्याच्यामधला सगळ्यात पहिला जो आहे तो कोण आहे बेटा? असेक्शुअल रिप्रोडक्शन. बरोबर आहे की नाही? पहिला कोणता आहे? असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे. मग आपण सध्या आता कशाबद्दल अभ्यास करायचा बेटा? असेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल थोडक्यात स्टडी करू आपण आता. असेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणजे काय असतं त्याच्याबद्दल बघू एकदा. व्हॉट इज असेक्शुअल रिप्रोडक्शन? असेक्शुअल रिप्रोडक्शन याला मराठीमध्ये अलैंगिक प्रजनन असे म्हणतात. काय म्हणतात? अलैंगिक प्रजनन. आता मग काय म्हणतो आपण? असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये फक्त 1 पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतो. कोणतं? किती पॅरेंट बेटा? ओनली 1 पॅरेंट्स. 1 पॅरेंट्स म्हणजे काय बेटा? याला फक्त एकच पॅरेंट असतो. फॉर एक्झाम्पल एखादा अमिबा आहे. कोणी बेटा? एखादा अमिबा आहे. लक्षात ठेवा. अमिबाचं स्वतःचं डिव्हिजन करेल, स्वतःचं रिप्रोडक्शन करण्यासाठी काय करणार आहे? सेल डिव्हिजन करेल.
बरोबर आहे, काय करेल? सेल डिव्हिजन. एका अमिबाचे किती अमिबाळे तयार होईल? अमिबाचे अमिबाळे किती तयार झाले बेटा? 2 अमिबाळे तयार झाले, बरोबर आहे की नाही? डॉटर अमिबा तयार झाले, बरोबर आहे की नाही? ऑफस्प्रिंग अमिबा तयार झाले या ठिकाणी. मग एकाचे 2 झाले म्हणजे रिप्रोडक्शन झालं की नाही? म्हणजे या ठिकाणी मला सांगा, या अमिबाचे 2 अमिबा तयार झाले एका अमिबाचे. यांचे मम्मी पप्पा आहे कोणी? नाही, यांना फक्त एकच होता. समजलंय तुम्हाला? म्हणजे एकच पॅरेंट जर रिप्रोडक्शन मध्ये इन्व्हॉल्व असेल तर त्याला काय म्हणतो आपण? असेक्शुअल रिप्रोडक्शन. अंडरस्टँड? कळलं एवढं? एकच पॅरेंट इन्व्हॉल्व म्हणून असेक्शुअल रिप्रोडक्शन. मग मला सांगा, एक पॅरेंट इन्व्हॉल्व आहे, मग या ठिकाणी कोणत्या प्रकारचा गॅमेट बनला का? स्पर्म बनला का? नाही. ओव्ह्यूम बनला का? नाही. एक मेल एक फिमेल गॅमेट हा का फ्युजन झाले का? नाही. म्हणजे नो फॉर्मेशन ऑफ गॅमेट. या ठिकाणी कसल्याही प्रकारे काय नाही झालं बेटा? गॅमेट्स तयार झाले का? नाही. नो गॅमेट्स. गॅमेट्स तयार झाले नाही. मग असेक्शुअल रिप्रोडक्शनची डेफिनेशन किती क्लिअर येते बघा. द रिप्रोडक्शन काय म्हणतो बघा आपण या ठिकाणी? द रिप्रोडक्शन. अशा प्रकारचं रिप्रोडक्शन which takes place without fusion of gametes. बरोबर आहे की नाही? कोणत्याही प्रकारचं विदाउट फ्युजन और फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स इज कॉल्ड काय म्हणतो बघा आपण त्याला? असेक्शुअल रिप्रोडक्शन. त्याला असेक्शुअल रिप्रोडक्शन असे म्हणतो. समजलं इथपर्यंत? सोपी कन्सेप्ट आहे एकदम. काय एकदम सोपी कन्सेप्ट? काय सांगितलं मी तुम्हाला की अशा प्रकारचं रिप्रोडक्शन की जे रिप्रोडक्शन मध्ये काय बनत नाही बेटा? फ्युजन पण होत नाही आणि काय बनत पण नाही. काय बेटा? गॅमेट्स. त्याला काय म्हणत असतो बेटा आपण त्या ठिकाणी? तर असेक्शुअल रिप्रोडक्शन असं म्हणतो आपण. इट इज क्लिअर? आता असेक्शुअल रिप्रोडक्शन झालंय, तर असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मला एक कन्सेप्ट सांगा तुम्ही. याच्यात किती पॅरेंट्स इन्व्हॉल्व आहे बेटा? एक. मग एक पॅरेंट जर याच्यामध्ये इन्व्हॉल्व, त्याला काय म्हणणार आपण बेटा? युनिपॅरेंटल. कसं असणार बेटा हे? युनिपॅरेंटल आहे. यानी याच्यामध्ये फक्त किती पॅरेंट्स इन्व्हॉल्व बेटा? एकच. जर 2 पॅरेंट इन्व्हॉल्व असतात आपण काय म्हणलं त्याला? बाय पॅरेंट. काय म्हणलं असतं? बाय म्हणजे 2, युनि म्हणजे एक. युनिपॅरेंटल आणि एक बाय पॅरेंटल. तर ह्या ठिकाणी असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं असतं बेटा? युनिपॅरेंटल असतं. इज दॅट क्लिअर? आता असेक्शुअल रिप्रोडक्शन कोणत्याही ऑर्गॅनिझम्स मध्ये होईल. ज्याही सजीवांमध्ये काय होत असते? असेक्शुअल रिप्रोडक्शन होत असते. त्या ऑर्गॅनिझम्स मध्ये काय असते बघा, लक्षात ठेवा. सारखे आयडेंटिकल ऑर्गॅनिझम तयार होतात. कसे बेटा? सारखे आयडेंटिकल. आता आयडेंटिकलचं मीनिंग काय असते बेटा? एक सिंपल कन्सेप्ट आहे. व्हॉट इज आयडेंटिकल? आयडेंटिकल म्हणजे कसं बेटा? सारखे. फॉर एक्झाम्पल, आता हा अमिबा आहे, हा काय बेटा? अमिबा. या अमिबाचं रिप्रोडक्शन झालं असेक्शुअली याच्यामध्ये रिप्रोडक्शन झाल्याच्या नंतर इकडे एक अमिबा बनला, इकडे एक अमिबा बनला. आता याचा जसा जीन असेल, जसा याचा जेनेटिक मटेरियल असेल, तसंच जेनेटिक मटेरियल कोणाचं असेल? ह्या अमिबाचं असेल. सेम जेनेटिक मटेरियल कोणाचं असेल? ह्या अमिबाचं असेल. समजलं तुम्हाला? लक्षात ठेवा. म्हणजे यांच्या जेनेटिक मटेरियल मध्ये पण काही नाही बेटा, व्हेरिएशन नाही. समजलं? पण जर सेक्शुअली रिप्रोड्यूस झाला ऑर्गॅनिझम, तर आपण आपल्या आईवडिलांसारखे आहे का? नाही, अजिबात नाही. लक्षात ठेवा. 50% असू शकतो. 50% आपण आईसारखे दिसणार, 50% आपण वडिलांसारखे दिसणार, आपण तिसराच पीस असणार. बरोबर आहे का नाही? बरोबर बोलतोय ना? आपण कितवा पीस आहे? तिसरा पीस आहे. अर्धा पीस मम्मीचा, अर्धा पीस पप्पाचा, बनला तिसरा पीस. बरोबर आहे का नाही? समजलं तुम्हाला? इथं तसं आहे का? नाही. जसा हा अमिबा आहे सेम तसाच आहे. जसा हा अमिबा आहे तसाच हा कसा आहे? सेम आहे. म्हणजे याचा अर्थ सगळे जे काही ऑर्गॅनिझम बनतील कसे असतील? आयडेंटिकल. यांच्या डीएनए मध्ये सुद्धा काय राहणार नाही? फरक राहणार नाही. आणि आपल्या डीएनए मध्ये फरक राहील. मम्मीचा डीएनए वेगळा, पप्पाचा डीएनए वेगळा आणि आपला डीएनए वेगळा. समजताय? क्लिअर होत आहे कन्सेप्ट?
क्लिअर झालाय? हे झालं कोणतं रिप्रोडक्शन बेटा? आपलं असेक्शुअल रिप्रोडक्शन. काय काय असेक्शुअल रिप्रोडक्शनच्या डेफिनेशन मध्ये काय म्हणतो? गॅमेट तयार होत नाही. पॅरेंट्स किती असतात? एक. त्याच्यानंतर पुन्हा काय म्हणतो? डेफिनेशन काय म्हणते बेटा? द रिप्रोडक्शन व्हिच टेक्स प्लेस विदाउट फ्युजन ऑर फॉर्मेशन ऑफ गॅमेट इज कॉल्ड ॲज असेक्शुअल रिप्रोडक्शन. हे रिप्रोडक्शन कसं असतं? युनिपॅरेंटल. आणि सगळे इंडिव्हिज्युअल जे तयार होतात ते कसे असतात? आयडेंटिकल असतात. आयडेंटिकल म्हणजे सारखे सारखे असतात. आणि आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल जे तयार होतात यांना प्रेमानं आपण एनसीईआरटी मध्ये म्हणतो क्लोन. काय म्हणतो बघा यांना? क्लोन म्हणतात. समजलं तुम्हाला? काय म्हणतो आपण याला? क्लोन. द नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल और आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल फॉर्म बाय द असेक्शुअल रिप्रोडक्शन इज कॉल्ड ॲज क्लोन. त्याला काय म्हणतात? क्लोन असं म्हणतात. असा सुंदर कन्सेप्ट आहे. इज दॅट क्लिअर? चालेल. चला आता हे झालं असेक्शुअल रिप्रोडक्शन. तुला आता कशाबद्दल बोलू आपण? आता सेक्शुअल रिप्रोडक्शन बद्दल बोलू थोडंसं. व्हॉट इज सेक्शुअल रिप्रोडक्शन? सेक्शुअल रिप्रोडक्शन काय असते? आता असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं असणे? उलट. असेक्शुअल रिप्रोडक्शन कसं असेल? उलट असेल. लक्षात ठेवा. कसं? असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये काय असतो? किती पॅरेंट इन्व्हॉल्व बेटा? 1. याच्यामध्ये किती पॅरेंट इन्व्हॉल्व असतात? 2. क्लिअर? लक्षात ठेवा. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये गॅमेट बनतात का? नाही. याच्यामध्ये काय बनतील? गॅमेट्स. त्याच्यानंतर असेक्शुअल रिप्रोडक्शन काय होते बेटा? टेक्स प्लेस विदाउट फ्युजन ऑर फॉर्मेशन ऑफ गॅमेट. तर सेक्शुअल रिप्रोडक्शन विथ फ्युजन ऑर फॉर्मेशन ऑफ गॅमेट. सिंपल. म्हणजे एक सब शिकवलं तर दुसरं ऑटोमॅटिक क्लिअर झालं. क्लिअर कळलं इथपर्यंत? चलो आता देखू आपण बघू आता याला. सेक्शुअल रिप्रोडक्शनला अँफिमिक्सिस म्हणतात. सकाळी पाहिले बरोबर आहे का? काय म्हणतात तो याला? अँफिमिक्सिस. सेक्शुअल रिप्रोडक्शनला अँफिमिक्सिस असे म्हणतात. याच्यामध्ये एकूण किती पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात? बोला. 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात. म्हणून या रिप्रोडक्शनला बाय पॅरेंटल म्हणतात. काय म्हणतात? बाय पॅरेंटल. हे बाय पॅरेंटल असते. क्लिअर झालाय? बाय पॅरेंटल तर असेलच, पण सोबत अजून महत्त्वाचा काय कन्सेप्ट आहे तो बघा. लक्षात ठेवा. सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व असतात. बाय पॅरेंटल. पण एक पॅरेंट कोण असते? दोन्ही मेल असते का? दोन्ही फिमेल असतात का? नाही. लक्षात. दोन्ही फिमेल मध्ये नसते. दोन्ही फिमेल गॅमेट एकत्र केले बाळ बनते का? नाही. दोन्ही मेल गॅमेट एकत्र केले बाळ बनते का? नाही. त्यासाठी काय लागते? एक मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट. कळलं तुम्हाला? लक्षात ठेवा. एक मेल लागते आणि एक फिमेल लागते. दॅट इज अ सिम्बॉल ऑफ मेल अँड फिमेल. हे मेल असतं. मेल का ट्रान्सफर करणार नाही. म्हणलं पहिलेच मेलला गरज आहे बाबा. मेल ट्रान्सफर करून गॅमेटला. आणि फिमेलला गरज नाही. फिमेल म्हणते आला गॅमेट तर घेऊ, नाही तर राहिलं. म्हणजे ऍक्सेप्ट करते म्हणून प्लस. प्लस म्हणजे ऍक्सेप्ट करणे आणि ॲरो म्हणजे जाणे. कळलं तुम्हाला? म्हणून म्हणतात हा मेल आहे आणि हा काय आहे? फिमेल. दोन्ही बाय पॅरेंट मध्ये एक मम्मी आणि एक पप्पा. 2 पप्पा चालत नाही, 2 मम्मी चालत नाही. जे होणार नाही. लक्षात ठेवा. ते प्रकृतीच्या बाजूला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे. तर काय लागेल म्हटलं मग? 2 पॅरेंट. एक मम्मी आणि एक पप्पा. उलट झालं. एक पप्पा, एक मम्मी, एक वडील, एक आई, एक वा, एक आई. अजून शुद्ध मराठी सांगू का? एक नर, एक मादी. समजलंय? अजून एक्झाम्पल देऊ का? आता गरज नाही. आता मग रिप्रोडक्शन, सेक्शुअल रिप्रोडक्शनची डिफायनेशन बघायची. काय बघायची आहे? डिफायनेशन. काय डिफायनेशन आहे सेक्शुअल रिप्रोडक्शनची? याच्याबद्दल फक्त काय काढून टाकणे? विदाउट. म्हणजे काय करणार आपण? द म्हणा. आता काय म्हणणार बेटा? द रिप्रोडक्शन. लिहू द्या पहिली. द रिप्रोडक्शन व्हिच टेक्स प्लेस takes place with fusion or formation of
मेल अँड female gamete. Female gamete is called sexual reproduction. समजलं इथपर्यंत? त्याला काय म्हणतात असतात? सेक्शुअल रिप्रोडक्शन म्हणतात. समजलंय? आता बघा यांच्यामध्ये इंडिव्हिज्युअल बनले ते कसे होते बेटा? आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल होते. कसे होते? आयडेंटिकल. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये मी काय म्हणतोय? आयडेंटिकल. काय? आयडेंटिकल ऑफस्प्रिंग किंवा आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल प्रोड्यूस बाय असेक्शुअल रिप्रोडक्शन. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जे आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल तयार होतात कॉल्ड, त्यांना काय म्हणतो बेटा आपण? क्लोन. त्यांना तरी नाही एवढं काय म्हणतात? त्यांना क्लोन म्हणतात, कारण ते सगळे कशा दिसायला सारखे. आता यांच्यामध्ये आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल तयार होईल का हो? यांच्यामध्ये आयडेंटिकल इंडिव्हिज्युअल तयार होणार नाही. मग कशी इंडिव्हिज्युअल तयार होईल? वेगवेगळे डिफरंट होईल ना. बरोबर आहे. मला सांगा, तेच मम्मी तेच पप्पा, मग दोन बाळ झाले सारखी असते ती? भाऊ सारखी असते का? थोडाफार त्यांच्यामध्ये काय असते? सिमिलॅरिटी असते, बाकी पूर्ण सिमिलॅरिटी राहत नाही. समजलं? मग काय म्हणणार मी या ठिकाणी बेटा? द डिससिमिलर. कसे बेटा? डिससिमिलर इंडिव्हिज्युअल आर formed by sexual reproduction. Sexual reproduction is called offspring. काय म्हणतात बाळा त्याला? ऑफस्प्रिंग म्हणतात. लक्षात ठेवा. इकडं क्लोन. मग असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बनलेले जे इंडिव्हिज्युअल असतात त्यांना म्हणतात क्लोन, आणि सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये बनलेले जे आहे ते कोण असतात? ऑफस्प्रिंग. मग मला सांगा, आपण सगळे कोण आहे? ऑफस्प्रिंग. समजलं? आपण क्लोन नाही. पण जर आपण उदाहरण घेतलं की माझ्या शेतामध्ये एकच गुलाबाचं झाड होतं. किती? एकच गुलाबाचं झाड होते. त्या एका गुलाबाच्या झाडाच्या ब्रांच कट करत मी 50 गुलाबाची झाडं बनवले, तर ते काय झाले बेटा? क्लोन. कारण त्यांचा डीएनए कसा राहील? सारखा. आणि आपला जर कधी एकच आई बाबा होते, त्याला 8 पोरं झाले, 8चे प्रत्येक 8 मधले एकाला 4 झाले, म्हणजे 8 चोक 32, 32चे 2 झाले, 32तून 64. आई बाबाची प्रोडक्शन किती झालं? 64. त्यांचा डीएनए सारखा असेल का? नाही. तर त्याला म्हणणार आपण काय? पॉप्युलेशन कंट्रोल. पहिले म्हाताऱ्याचं टेन्शनच नव्हतं. या रीतीन बाबत ताणच नाही. हा, लक्ष द्या. कळलं एवढं वेळा? हे झालं रिप्रोडक्शन बद्दल. पण आता आपल्याला रिप्रोडक्शन कशाचं बघणं आहे? रिप्रोडक्शन इन प्लांट्स. दॅट इज द जनरल इंट्रोडक्शन ऑफ दिस चॅप्टर. म्हणजे इंट्रोडक्शन म्हणजे आता एक पॉइंट सुरू झालाय आपल्या चॅप्टरचा. ठीक आहे. तर फर्स्ट पॉइंट काय बेटा आपल्या चॅप्टरचा? रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम. काय आहे? रिप्रोडक्शन इन ऑर्गॅनिझम. या ऑर्गॅनिझम मध्ये रिप्रोडक्शन कसं होते? तर पहिले रिप्रोडक्शनची डेफिनेशन, कॉमन प्रोसेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम मधली. कशासाठी होते? स्पेसिस रेग्युलेशन. लाईफ स्पॅन म्हणजे काय? बर्थ टू डेथ. बरोबर आहे. याला काय म्हणतात? लाईफ स्पॅन. प्रत्येक स्पेसिस मध्ये लाईफ स्पॅन कसा असतो? वेगळा असतो. त्याच्यानंतर नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल कशामध्ये प्रेझेंट असतात बेटा? रिप्रोडक्शन मध्ये. त्याच्यावरून रिप्रोडक्शनचे किती प्रकार पडतात? 2. पहिला कोणता आहे? असेक्शुअल. दुसरा कोणता आहे? सेक्शुअल. असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये 1 पॅरेंट असतं आणि त्याच्यामध्ये गॅमेट फॉर्म होत नाही. असेक्शुअल रिप्रोडक्शन डेफिनेशन काय असते? द रिप्रोडक्शन which takes place without fusion or formation of gametes is called as asexual reproduction. याच्यामध्ये एक पॅरेंट इन्व्हॉल्व असतो म्हणून त्याला काय म्हणतो आपण? युनिपॅरेंट. सगळे इंडिव्हिज्युअल जेवढे बनतात ते कसे असतात? आयडेंटिकल असतात. त्यांना काय म्हणतो आपण? क्लोन. इज दॅट क्लिअर? आता इकडे काय म्हणणार आपण? 2 पॅरेंट्स इन्व्हॉल्व आहे. ओके, दॅट इज अ बाय पॅरेंटल. द रिप्रोडक्शन which takes place
individual or formation of male and female pair. It is called as sexual reproduction. आणि नंतर डिसिमिलर इंडिव्हिज्युअल तयार होतात ज्यांच्यामध्ये जेनेटिक व्हॅरिएशन असते. काय असते? जेनेटिक व्हॅरिएशन. म्हणजे त्यांचा डीएनए सारखा राहत नाही, त्यांना म्हणतो आपण ऑफ. आता महत्वाचा विषय ऐकून घ्या. तुम्ही जसा बाहुबली पिक्चर पाहिला आहे, पहिला बाहुबली मध्ये पहिला बाहुबली कोणता होता? अमरेंद्र बाहुबली. आणि दुसरा बाहुबली कोणता होता? महेंद्र बाहुबली. बरोबर आहे की नाही? म्हणजे अमरेंद्र बाहुबलीचा पोरगा, अमरेंद्र बाहुबली ती बाई कोण होती? देवसेना. काय नॉलेज आहे तुमचं? हेच विचारलं सांगणं मला नाही, आळस द्यायला लागली शिकवताना. आणि इथं पटापट पिक्चरचं विचारलं तर पटापट सांगायला लागली. हा, लक्षात ठेवा. कन्सेप्ट असा आहे महत्वाचा. देवसेना आणि कोण? अमरेंद्र बाहुबली यांना पोरगा झाला. महेंद्र बाहुबली पोरगा झाला म्हणजे आता काही आपल्याला काय नाव घेऊन ठेवा जात त्याचं ध्यान दे. पोरगा झाला. किती वर्ष झाले त्याला पोरगा होऊन? आता ते रिलीज होऊन लय दिवस झाले. तर त्याला पोरगा झाला कोणता? महेंद्र बाहुबली. तर त्याच्यामध्ये सगळे कॅरेक्टर कोणासारखे होते? सेम टू सेम डिक्टो कॉपी होत आहे की नाही? तसं होत नाही. ते फाल्टी होत. तसं नाही होत. तसं होते का? नाही. व्हॅरिएशन येते. काय येते? व्हॅरिएशन. समजून घ्या. एक पोरी आहे, एक पोरी आहे. त्या पोरीतले कॅरेक्टर लिहू आपण 2 मिनिटात. एक पोरी आहे, ती तोड घेऊन निघाली, ती मुकी आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा. हा, ती बैरी पण आहे. कानाबिनी तिला कळलं तुम्हाला? आणि थोडी रंगाला काळी आहे. बैरीचं बी, काळीचं की, मुकीचं यम. अजून काय हो? स्ट्रेट हेअर आहे तिथे. स्ट्रेट हेअर. तिचे हेअर कसे हो? स्ट्रेट हेअर. लास्ट एक लक्ष दे रे. स्ट्रेट हेअर आहे. स्ट्रेट. आता ते खाली नव्हते काढू शकत, त्याच्यामुळे वरती काढले. समजून घ्या. 3 डायमेन्शनल डायग्राम मी जमत नाही इकडे त्याच्यामुळे. आता हिची सुंदरता पाहिजे तुम्ही कशी जाणार? ही काळी आहे, बैरी आहे, मुकी आणि स्ट्रेट हेअर. कन्सेप्ट क्लिअर? ऐकून याच्यात कन्सेप्टच नाही. विरुद्ध म्हणलं तर यस मध्ये तुम्ही काय. मग हिला बघायला एक मुलगा, बिचारा मुलगा. मुलगा एकदम हँडसम आहे. हँडसम आहे मुलगा. कान पण आहे त्याला, मस्त व्यवस्थित ऐकायला पण येते. आणि आता ऐका, रंग ही काळी तर हा कसा आहे बेटा? गोरा आहे. ठीक आहे. हे मुक्का आहे, याला बोलता येते म्हणजे यस, स्पीकिंग यस आहे ना. आणि त्याच्यानंतर पुन्हा हे काय? स्ट्रेट हेअर. त्याची हेअर कशी बेटा? कर्ली हेअर आहे. कशी आहे बेटा? कर्ली हेअर आहे. थोडं लक्षात ठेवा, कर्ली हेअर. ओके. आणि मग काय हो, याला याची मती फिरली आणि यायचं बघायचं काय झालं बेटा? काय यायचं धमका वाचली. लक्षात ठेवा. पाहते तू नशीब. नशीब होती कशी भेटू शकतं काय सांगताय? मग यांना जेव्हा बेबी होईल, बाळ काय होईल? बाळ. तर बाळामध्ये कॅरेक्टर कसे? सेक्शुअल रिप्रोडक्शन होईल यांच्यामध्ये. मग बाळामध्ये कसे गॅमेट, बाळ कसं तयार होईल? तर बाळ अर्धांत तयार होईल. बाळ ड्रेन बैर. ही काळी, बाळ ड्रेन कसं करा? कळलं तुम्हाला? ही मुख्य आहे, त्याला बोलता येईल चांगलं. यशवंत बोलता येतं. ओके. त्याच्यानंतर पुन्हा हा जो बाळ आहे किंवा मग हा जो येणारा बाळ आहे, आता याच्यामध्ये काय सांगितलं तुम्हाला? याच्यामध्ये स्ट्रेट हेअर. याचे हेअर कसे रेंट भेटत त्या ठिकाणी? स्ट्रेट हेअर. ठीक आहे. स्ट्रेट हेअर म्हणजे 2 कॅरेक्टर याचे, 2 कॅरेक्टर याचे, आणि मधला पीस तयार होईल.
समजून घेण्यासाठी फक्त असंच होण्याची गॅरंटी नाही. लक्षात ठेवा हे असं नाही प्रोडक्ट कसाही बनवू शकते, प्रोडक्ट तर सांगता येत नाही. चांगल्या माणसाचं प्रोडक्ट बी फॉल्टी येऊ शकतो सांगता. त्याच्यामुळं हे ऐका रे बस ना जरा कमी चांगल्या माणसाचा प्रोडक्ट बी फॉल्टी येऊ शकतो. लक्षात ठेवा. मग त्याच्यामुळे या ठिकाणी जेनेटिक व्हॅरिएशन असतं सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये, असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये जेनेटिक व्हॅरिएशन नसते एवढं सांगणं होतं. कळलं सर एका लाईन मध्ये सांगून दिलं असतं आपण कळलं असतं सर. तुम्ही स्वास्तिक घातला कसं आहे पोरा माहिती का आजकालच्या लोकांना कसं पसंत येतं. कारलं कडू आहे पण ते स्वास्थ्य के लिए हानिकारक नाही, बरोबर आहे का. पण साखर गोड आहे पण ती आरोग्यास हानिकारक आहे. मग लोकांना कडू गोष्टी सत्य सांगितलं ते पटत नाही, असत्य सांगितलं पण गोड असलं तरी लोकांना ते पटते. लक्षात ठेवा माणसानं वागत असताना स्ट्रेट फॉरवर्ड वागलं पाहिजे. जे आहे ते असं आहे, बरोबर आहे का नाही. बाकीच बघून घेणार असं राहिलं पाहिजे. इकडं काही नाही जेनेटिक व्हॅरिएशन नाही. यांचा डीएनए बदलत का नाही, यांचा डीएनए बदलणार नाही. मग इथे लिहितो मी नो जेनेटिक व्हॅरिएशन. यांच्यामध्ये कसल्याही प्रकारचं जेनेटिक व्हॅरिएशन नाही. आणि यांच्यामध्ये काय आहे, व्हेरी गुड, यांच्यामध्ये जेनेटिक व्हॅरिएशन आहे. यस यांच्यामध्ये काय प्रेझेंट आहे, जेनेटिक व्हॅरिएशन. मला सांगा जेनेटिक व्हॅरिएशन आल्यामुळे या दोघांपेक्षा सुपेरियर इंडिव्हिज्युअल बनला की नाही आता. यांच्यापेक्षा बढिया बनला तो, बरोबर आहे की. दोघांचे कॅरेक्टर फरक करत. मग मला सांगा दोघांपेक्षा वेगळा बनला म्हणजे इव्हॉल्युशन झाली, उत्क्रांती झाली. काय झाली, उत्क्रांती झाली. मग ते सेक्शुअल रिप्रोडक्शन जर झाले तर काय होते, उत्क्रांती होते. समजलं, उत्क्रांती होते म्हणजे काय होते, इव्हॉल्युशन होते. लिहू इथं काय लिहितो बेटा या ठिकाणी, इव्हॉल्युशन होते. पण या ठिकाणी नो इव्हॉल्युशन, इथे इव्हॉल्युशन होत नाही. समजतं का. कारण व्हॅरिएशन बदललंच नाही काही तर इव्हॉल्युशन काय दगडाची होईल का त्याच्यात, इकडं होईल कारण इकडं काय बदल चालू आहे. पण बदल केव्हा होईल, जेव्हा मम्मीचे कॅरेक्टर बेबी मध्ये जाईल, जेव्हा पप्पाचे कॅरेक्टर कुठे गेले, पप्पाचे कॅरेक्टर बेबी मध्ये जाईल, पप्पाचे कॅरेक्टर बेबी मध्ये जाईल, मम्मीचे कॅरेक्टर बेबी मध्ये जाईल. म्हणजे ही झाली पहिली पिढी है ना. मम्मी पप्पा पहिली पिढी, ही दुसरी पिढी. एका पिढीतून कॅरेक्टर दुसऱ्या पिढीत जातात. कोणत्या रिप्रोडक्शन मध्ये, सेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये. एका पिढीमधून कॅरेक्टर दुसऱ्या पिढीमध्ये जातात. त्याला हेरिडिटी असं म्हणतात. काय म्हणतात, हेरिडिटी असं म्हणतात. त्याला इनहेरिटन्स म्हणतात. काय म्हणतात, इनहेरिटन्स. ध्यानात राहील. म्हणजे मराठीमध्ये त्याला अनुवांशिकता म्हणतात. काय म्हणतात, अनुवांशिकता. की म्हाताऱ्याचे कॅरेक्टर नातवात येतात. म्हातारा नातवासारखं दिसतं, सॉरी नातू म्हाताऱ्यासारखं दिसते. तुम्हाला नातू कोणासारखं दिसते, म्हाताऱ्यासारखं दिसते. पप्पा सारखं बाळ दिसते. कॅरेक्टर येतात की नाही, कळलंय. मग मराठीमध्ये याचं आपल्याला होते अनुवांशिकतेची डेफिनेशन होती. काय बेटा, गुणधर्म हे एका पिढीमधून दुसऱ्या पिढीमध्ये संक्रमित होतात. त्याला अनुवांशिकता असे म्हणतात. हेरिडिटरी म्हणजे काय, द कॅरेक्टर ट्रान्सफर फ्रॉम वन जनरेशन टू अनदर जनरेशन. एका जनरेशन मधून दुसऱ्या जनरेशन मध्ये जातात त्याला काय म्हणतात, हेरिडिटी. या ठिकाणी काय येते बेटा, हेरिडिटी येते. काय येते, हेरिडिटी येते, अनुवांशिकता येते. लक्षात ठेवा. त्याला काय म्हणतो आपण, सेक्शुअल रिप्रोडक्शन. आणि इकडे काय आहे, असेक्शुअल रिप्रोडक्शन. आय थिंक, आय होप की हा कन्सेप्ट काय झाला असेल, क्लिअर झाला असेल. इज दॅट क्लिअर.